नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये चुकीच्या पद्धतीने ऑपरेशन होत असल्यामुळे या ठिकाणी लोकांच्या जीवाशी खेळ खेळला जातो अशा प्रकारचा आरोप होतोय। आपल्याबरोबर या ठिकाणी काही पेशेंट आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मैडम, यहाँ का आपका ऑपरेशन हुआ था, क्या आपके साथ हुआ था? मेरी खाने की जो अतड़ी रहती है वो कट गई थी और ये लोग ने एक्सेप्ट नहीं किए थे कि वो कट गई है और मुझे दूसरे दिन डिस्चार्ज दे दिए थे। डिस्चार्ज देने के बाद मुझे बहुत ज़्यादा पेन था, मुझे यहीं से ही पेन था, तो लोग ने बोले कि नहीं ये पेन होता ही है करके आपको डिस्चार्ज दे रहे, आपका सोनोग्राफी सही है। डिस्चार्ज होने के बाद मैं घर पे गई तो मुझे बहुत ज़्यादा पेन था और वो अतड़ी कटने की वजह से लोग ने मुझे बताया नहीं, तो मेरा खाना वगैरह की वजह से वो पूरा पेट में फैल चुका था। और फिर मेरे को जब शाम में सोनोग्राफी वगैरह कराए तो उसमें मालूम पड़ा कुछ प्रॉब्लम है। फिर दूसरे दिन हम लोग उसी दिन रात को हम लोग आए यहाँ पर, तो उन्होंने कहा कि यहाँ पर हमारा पेशेंट नहीं है, हमारी गलती नहीं है, आप लोग ही ज़बरदस्ती गए, ऐसा सब बहुत उल्टी सरगरा बात किए। अब मुझे ले रहे नहीं थे, फिर भी मेरे भाई ने और मुनव्वर भाई ने कोशिश करके मुझे यहाँ डाले। और उसके बाद फिर दूसरे जब 26 तारीख के दिन सुबह में मेरा CT स्कैन सोनोग्राफी हुआ, उसमें मालूम पड़ा कि मेरी खाने की जो अतड़ी है वो कट चुकी है। उसकी वजह से मेरा इवनिंग में मेरा एक और ऑपरेशन हुआ, तो वो ऑपरेशन ओपन हुआ। उसके बाद मालूम पड़ा कि उसमें ऐसा प्रॉब्लम हुआ तो स्टोमा बैग लगाना पड़ेगा। और उसके बाद बहुत तकलीफ हुई आपको? बहुत ज़्यादा तकलीफ़ थी मुझे। और जब मेरा वो बच्चा बंद करने का ऑपरेशन करे थे तो मात्रे सर ने मुझे बहुत ज़्यादा बात किए थे, मेरे ऊपर कपड़ा भी डाल दिए थे और मुझे बोले ऐसे ही छोड़ देता हूँ, जा तू जी या मर कुछ भी कर। और उसके बाद मेरे मुंह में कपड़ा डाल दिए, बोले चिल्ला अभी जितना चिल्ला सकती है। उन्होंने मुझे ऐसे सब भी किए थे मेरे साथ। बराबर बिहेवियर नहीं भी आता, बराबर बिहेवियर नहीं था और उनको ये पता था कि ये हो आए गलती, पर भी उन्होंने एक्सेप्ट नहीं किए थे। और वो एक्सेप्ट नहीं करने की वजह से मैं 6 महीना बिस्तर पे थी। और मेरे 2 बच्चे हैं, मेरी एक बेटी थी, वो सब मम्मी के पास रखना पड़ा मुझे मेरी ऐसी हालत की वजह से। तुमच्या पत्नीचा इथे उपचार केला होता, काय चुकीच्या पद्धतीने ऑपरेशन त्यांनी केलं? ऑपरेशन चुकीच्या पद्धतीने असं होतं की आम्ही बच्चू बंद करायचं ऑपरेशनसाठी आले होतो हिच्या। छोटासा 2-3 टाक्याचं ऑपरेशन तो होतं, पण त्यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांनी काय जीवनाची अतडी कट केली आणि आम्हाला नेक्स्ट डे डिस्चार्ज पण दिला। म्हणजे तुम्ही असं बोलतो की 10 तासात आम्हाला डिस्चार्ज पण करून दिला त्यांनी। मी त्यांना विचारलं हिला इतका पेन का होतोय, तर त्यांचं असं म्हणणं होतं की हिला पेन, आता हे ऑपरेशन आहे, ऑपरेशनमध्ये पेन होणारच, पण आम्हाला माहिती आहे हिचे 2 सीझर झालेत, तर तिचं पेन आणि ह्याचं पेनमध्ये फरक दिसत होता मला। मी सिस्टरना पण विचारला की बाबा तुम्ही इतके लवकर काय तिला सुट्टी देत आहेत? ते बोलले डॉक्टरने सांगितलं सोनोग्राफी व्यवस्थित आली आहे म्हणून। ठीक आहे, तर आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही हिला व्हीलचेअरवरच घेऊन गेलो। हिला चालायची पण हिंमत नव्हती आणि उठायची पण हिंमत नव्हती। तिला पकडून उचललं, हिची आई होती माझ्याबरोबर, आम्ही उचललं, व्हीलचेअरवर आणला, इथपर्यंत आणलं व्हीलचेअरवर आणि इथून आम्ही रिक्षा करून घरी गेलो। पण घरी गेल्यावर हिचं पेन अजून वाढत गेलं तर आम्हाला असं वाटलं की बाबा ठीक आहे, डॉक्टर आहे तर डॉक्टर तर आम्हाला चांगलाच बोलणार, असं थोडी आमच्याशी असं करणार। मग हिचं पेन बघून, हिची वेदना बघून ह्यानी आम्हाला हे पण नाही सांगितलं की काय झालं आहे, तरी आम्ही हिला ज्यूस देतोय, खायला देतोय। आणि काय झालं की ते जेवणाची आतडी कट झाल्यामुळे तो जेवण हिच्या शरीरामध्ये पडायला लागला आणि त्याचा इन्फेक्शन उत्पन्न व्हायला लागला आणि त्या इन्फेक्शनमुळे हिला पेन अजून वाढत चालला। मग रात्रीचे 12-12:30 वाजले, हिला इतका पेन झालं की आम्हाला असं वाटलं की हिला डॉक्टरकडे न्यावं। मग आमचे इथे एक डॉक्टर आहे, आमचे जे फॅमिली डॉक्टर आहे, आम्ही त्यांच्याकडे तिला नेलं, तर त्यांनी हिला बघितलं, पण ते काय बोलले मी काही मेडिसिन देऊ शकत नाही, कारण मला पहिले बघावं लागेल हिच्याबरोबर झालं काय, कारण जितका पेन हे सांगते मला तितका पेन काहीतरी गडबड असल्यामुळेच इतका पेन होणार, कारण हिचे 2 सीझर झाले, त्यांना पण माहीत होतं की हिचे सीझर झालेत 2 बच्चू माझे। मग त्यांनी आम्हाला एक ॲडव्हान्स सोनोग्राफी लिहिली, पण तेव्हा 12:30-1 वाजले होते, बोले सकाळी करून घ्या तुम्ही। तर आम्ही शोधत होतो की ग्राउंड फ्लोअरला कोणता तरी असं सोनोग्राफी सेंटर भेटलं पाहिजे, कारण हिला आम्हाला उचलता येत नव्हतं। सोनोग्राफी आम्ही तिकडे केलं तर त्यांनी आमच्या फॅमिली डॉक्टरला फोन केला, सोनोग्राफीवाल्याने, निदान डायग्नोस्टिक सेंटर आहे तिथून, की याच्यामध्ये मोठी गडबड दिसून येते, पण ते काय ते तुम्हाला CT स्कॅन आणि ते हे करून बघितल्यावरच माहीत पडेल, पण मोठी गडबड आहे। लूप म्हणजे आपले जे आतडे आहेत एकमेकांवर चिटकलेत काहीतरी, कारण पूर्ण पाणी इन्फेक्शन जमलं होतं इथे। आता मग आम्ही 2-3 ठिकाणी फोन केला, रिलायन्स हॉस्पिटल वगैरेमध्ये आम्ही थोडेसे फोन फिरून बघितले आमचेच डॉक्टरने, पण त्यांनी बोले आम्ही घेऊ शकत नाही हिला, कारण आता आम्हाला क्रिटिकल वाटतं आहे, तुम्ही जिथे ऑपरेशन केलं तिथे न्या।
मग आम्ही हिला त्या दिवशी ठेवलं. मग रात्री 25च्या रात्री आम्ही इथं परत यांना आणलं. तर ते डॉक्टर बोलले, अरे आप लेके क्यों गए, म्हणजे इथले जे डॉक्टर आहेत, लेके क्यों गए आपने यही बताना था. म्हणजे आम्हाला सांगितलंच नाही डॉक्टरांनी की हिच्यावर काय झालं आहे. आम्हाला कसं माहीत पण आता तुम्ही आम्हाला डिस्चार्ज पण दिला. मग ते बोलले ठीक आहे आम्ही ॲडमिट करून घेतो. नंतर आम्ही यांच्याकडे कंप्लेंट पहिले तर ॲडमिट करत नव्हते, यांच्याकडे कंप्लेंट केली. यांनी मग इथं फोन केला की बाबा कंप्लेंट घ्या, इमर्जन्सी आहे. मग त्यांनी ॲडमिट केला. नेक्स्ट डे दुपारी त्यांनी सोनोग्राफीने CT स्कॅन केला. CT स्कॅनमध्ये पण तेच आलं की काहीतरी लूप एकमेकांना जॉईंट झाले कट होऊन, पण ते समजत नाही. मग त्यांनी माझ्याकडून कन्सेंट घेतलं की तुम्ही लिहून द्या की आता आपल्याला मोठा ऑपरेशन करावं लागेल, होऊ शकतो छोटा पण होईल पण मोठा, पण तुम्ही आम्हाला कन्सेंट द्या. ते मी दोघांतिघांना विचारा फॅमिलीने, आम्ही कन्सेंट त्यांना दिला. मग त्यांनी काय केलं, पूर्ण पोट ओपन ॲब्डोमन ऑपरेशन केलं. त्याच्यामध्ये असं दिसून आलं की पूर्ण इन्फेक्शन झालेलं आहे. जेवणाची हे कट झालेली आहे. लिव्हरमध्ये प्रॉब्लेम सुरू झाले 2 दिवसामध्येच. मग त्यांनी असं सांगितलं की आता आपल्याला हे बंद करून इथे एक स्टोमा करून एक खड्डा करून आपल्याला एक स्टोमा बॅग लावावं लागेल, जे हिला कमीत कमी 3 ते 4 महिने हे ठेवावं लागेल आणि ती तिच्यावरच जीवणार म्हणजे. आणि आम्ही गॅरंटी पण देत नाही की ही वाचणार की काय होणार. त्यांनी माझ्याकडून सगळे कन्सेंट घेऊन घेतले. मग स्टोमा झाला ऑपरेशन हिचा कमीत कमी 5 तास. स्टोमा 26 तारखेला 5 तास ऑपरेशन चाललं. मग बाहेर आला. मग इथे परत तसं काही ते स्टोमा बॅग लावला. इथं काहीच म्हणजे कोणीच बघत नव्हता. सिस्टर आपले मस्तीमध्ये आहेत. त्यांना सांगितलं बा स्टोमा बॅग लीक होतं आहे, पेशंटचा असा प्रॉब्लेम होतो आहे, तुम्हाला माहिती आहे का, आम्हाला माहिती आहे. ते इन्फेक्शन पूर्ण शरीरावर हिचे फैलला. डॉक्टरांकडे कंप्लेंट केली तर ही बोलते मला माहीत नाही, ती बोलते त्याला माहीत नाही. सगळं असंच चालू आहे. मग सकाळी येऊन डॉक्टर राजेश म्हात्रेकडे पण परत मी कंप्लेंट केली की तुम्ही ते स्टोमा चेंज करत नाही आहे, तुम्ही तर बघा. तरी त्यांनी दुपारपर्यंत काहीच बघितलं नाही. मग मला आमचे नगरसेवक आहे जे त्यांच्याकडे धाव घ्यावी लागली की सर हे आमच्यावर अन्याय होतो आहे, तुम्ही आमची मदत करा. मग ते आमच्याकडे आले. त्यांनी परत राजेश म्हात्रेकडे गेले तर 4 वाजले होते दुपारचे रात्रीपासून. तरी त्यांनी ते स्टोमा चेंज नाही केलं होतं. तुम्ही खाजगी हॉस्पिटल ॲडमिट केल्यानंतर मग आम्ही काय केलं की इथं हलगर्जीपणा होतो आहे म्हणून आम्ही आमचं ऑरेंज राशन कार्ड असल्यामुळे आम्ही इथं सांगितलं की बाबा आम्हाला इथे जमणार नाही, आम्हाला असाचा प्रॉब्लेम होतो आहे, कोणी आमच्या पेशंटला बघत नाही. मग आम्ही ते बोलले नगरसेवक लेटर लागेल आणि तुमचा उत्पन्नाचा दाखला वगैरे लागेल. यांना उत्पन्नाचा दाखला वगैरे बनवून कुठं ॲडमिट केलं? फोर्टिस हॉस्पिटलला ॲडमिट केलं. यांच्याकडूनच लेटर घेतलं. मग त्यांनी मग पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी कंप्लेंट टाकली. MR काय म्हणतात त्याला, MR केलं त्यांनी की पेशंट अशा परिस्थितीमध्ये आहे, पेशंटला काय झालं तर आमची जबाबदारी नाही. मग कोपरखेरणे पोलीस स्टेशनवरून आमचा ॲड्रेस कोपरखेरण्याचा असल्यामुळे ते पोलीसवाले आले आणि हिचं बयान घेतलं. हिने बयानामध्ये पण जे आता सांगितलं आहे तुम्हाला तेच सांगितलं की माझ्यावर असा अन्याय झाला आहे आणि ह्यांनी मला हलगर्जीपणामुळे माझा असा हाल झालेली आहे. तुम्हाला डॉक्युमेंटेशन दिले त्यांनी सगळे उपचाराचे? त्यांनी काहीच डॉक्युमेंटेशन दिले नाही. मी इथे कमीत कमी 3-4 वेळा त्यांचे जे वैद्यकीय अधीक्षक आहे राजेश म्हात्रे त्यांच्याकडे त्यांची सही घेऊन गेलो. तर यांच्या डिपार्टमेंटमध्ये ते सांगायला लागले आमचं ते डिपार्टमेंट चेंज झाल्यामुळे फाईल इकडे गेली, फाईल तिकडे गेली, फाईल जळाली असं पण सांगितलं. तर मी त्यांना सांगितलं 2 वेळ 3 माझ्याकडे ते कंप्लेंटची कॉपी आहेत. तुम्ही आता कुठे कुठे कंप्लेंट केली? मी आतापर्यंत वाशी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केलेली आहे, मेडिकल काउन्सिलमध्ये कंप्लेंट केलेली आहे, पोलीस कमिशनर जे नवी मुंबईचे त्यांच्याकडे कंप्लेंट केली आणि महानगरपालिकेचे कमिशनर त्यांच्याकडे पण कंप्लेंट केलेली आहे. पण त्यांच्याकडून मला अजूनपर्यंत काहीही चौकशी होत नाही. यांनी काय सेटिंग केली काय माहीत नाही, पण ते काही चौकशी झाली नाही. मेडिकल काउन्सिलमध्ये पण काही चौकशी झाली नाही. आपल्याबरोबर अजून एक पेशेंट आहेत. आपके बच्चे का यहाँ पे ऑपरेशन हुआ था, क्या हुआ था, किस तरह से मतलब प्रॉब्लम हो गया? मेरे बच्चे का प्रॉब्लम ये होगा, मैं जैसे लेके आई उसको बहुत पेन था, उसका ब्लड और पानी चालू हो गया था. जैसे लेके गए इमरजेंसी वार्ड में तो बोले कि बच्चे ने गंदा खा लिया है, ऑपरेशन ही करना पड़ेगा, साइन करो. तो मैं डर गई. मैं बोली भाई डॉक्टर है तो सही सोचे होंगे डिसीजन. एडमिट किस लिए एडमिट किया था? बच्चे के लिए, डिलीवरी के लिए. तो मैं समझे अगर सच में ऐसा बच्चा गंदा खा रिक्स है तो मैंने साइन कर दी, सीजर कर दिए. वो लोग आधे घंटा भी नहीं हुआ सीजर करके फटाक से लेके ऊपर 3रे फ्लोर पे चढ़ा दिए. उसके बाद थोड़ा देर 10-15 ही मिनट हुआ था, मेरी समधन आई. उन्होंने जैसे ही चादर ऊपर से हटाया तो देखा था पूरा ब्लड से भिगा हुआ था और चादर भी भीग चुका था और टाँका ऐसे 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 गोश और पूरा दिख रहा था ऐसे पूरा.
टाका भी सही नहीं था, तो बोला गया, फिर तुरंत डॉक्टर आए, फिर नीचे फिर डबल से लेके आए नीचे इमरजेंसी वार्ड में, फिर डबल से सीजर उसको काट के फिर से किया गया। हाँ, इतना कुछ होने के बाद मेरी बच्ची रात भर परेशान थी, कोई एक बार कोई डॉक्टर आया नहीं देखने। हाँ, कितना मेरी बच्ची तड़पी है, रात भर तड़पी है। फिर सुबह में देखे उसको तो तुरंत नीचे इमरजेंसी वार्ड में फिर लेके आए, बोले ब्लड की कमी है, तो 2 ब्लड चढ़ाए। वो उठ नहीं पा रही थी, चक्कर आ रहा था उसको। फिर ब्लड चढ़ाए नीचे इमरजेंसी वार्ड में। ब्लड चढ़ाने पर भी कुछ नहीं हुआ। वो क्या हुआ, ये गोला बना दिया, जैसे जमा हो गया, उसका तकलीफ और बढ़ गई। मैं वहाँ पे नहीं थी। कोई भी डॉक्टर पहला मेन या तो हस्बैंड हो या घर का कोई भी मेन गार्जियन साइन लेता है, तब जाके उसको लेके जाया जाता है ना। ऐसा कुछ भी नहीं किए लोग ने। डायरेक्टली मेरी भाभी थी, उनका साइन लेके वो तीसरे बोले ऑपरेशन करना पड़ेगा, बड़ा ऑपरेशन करना पड़ेगा, तीसरा बड़ा ऑपरेशन करना पड़ेगा, साइन करो। हाँ, मेरी भाभी ने मेरे को फ़ोन कि आओ ऑपरेशन के लिए लेके गए, ऑपरेशन कर दिए। तो मैं पूछी कि क्या हुआ, डॉक्टर साहब आपने मेरी बच्ची को क्यों लेके गए तीसरे टाइम में, क्यों ऑपरेशन किए? बोले वो खून जो हमने वो चढ़ाया है, वो भी नहीं बोले उन्होंने कि खून जो हमने चढ़ाया। अब भी जब सब कुछ हो गया तो अब बोले वो खून की वजह से वो जाके झुमका उसको सूट नहीं किया, ब्लड बराबर ऑपरेशन नहीं हुआ। तभी तो कुछ ना कुछ रीज़न है, और नहीं तो हम पर थोप रहे कि हाँ हमारी कोई गलती नहीं है, ऐसा सीधा बोल रहे। हाँ, नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी माजी नगरसेवक का काय अनेक कंप्लेंट तुमच्याकडे येतात या हॉस्पिटल संदर्भातल्या। सेक्टर 10च्या या हॉस्पिटलमध्ये खूप निष्काळजीपणा चालू आहे। या ठिकाणी जे अधिकारी आहेत, जे डीन आहेत, ते स्वतःला या हॉस्पिटलचा मालक समजत आहेत। त्यांना माहीत नाही ते जॉबला आहेत, सरकारी अधिकारी आहेत आणि लोकांची सेवा कशी केली जातो, कसा बोलला जातो आहे, त्यांच्याखाली जे काय डॉक्टर्स आहेत ते पण जे काम करत आहेत ते पण आपल्या मस्तीमध्ये धुंद आहेत। हे आता तुम्हाला जीवन उदाहरण दिलेलं आहे, यांच्यासमोर सर्व प्रूफ आहेत, डॉक्युमेंटेड प्रूफ आहेत। यांनी जे सहन केलेलं आहे, यांच्या परिवारच्या सदस्यांनी जे सहन केलेलं आहे, म्हणून मी आज या ठिकाणी तुम्ही आमचा जे हे घेताय, इंटरव्ह्यू घेताय, त्याच्यामध्ये तुमच्या माध्यमातून मी आदरणीय कमिशनर साहेबांना मागणी करतो की या हॉस्पिटलमध्ये जे काय प्रकार चाललेला आहे, जे काय निष्काळजीपणा चाललेला आहे, याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे। आणि जे संबंधित डॉक्टर आहेत, ज्यांनी निष्काळजीपणा केलेला आहे, ज्यांनी हे पाप केलेलं आहे, या लोकांना त्रास दिलेला आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे किंवा त्यांच्यावर सस्पेंडची कारवाई केली पाहिजे, अशी माझी मागणी तुमच्या माध्यमातून। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये चुकीच्या पद्धतीने ऑपरेशन करून लोकांच्या जीवाशी खेळला जातो आहे, अशा प्रकारचा थेट आरोप आता नागरिकांकडून आणि रुग्णांकडून होताना दिसतोय। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.